दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007. अहिल्यानगरमधील केडगाव उपनगरात श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन सोहळ्याचा उत्साह शिगेला पोहोचला. बालाजी कॉलनी येथील श्री स्वामी समर्थ महिला मंडळांच्या वतीने आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमांच्या निमित्ताने 20 मार्च रोजी काढण्यात आलेल्या भव्य दिव्य मिरवणुकीने संपूर्ण केडगाव परिसर स्वामींच्या जयघोषाने दणाणून निघाला. शाहूनगर बस स्टॉप येथून या मिरवणुकीला मोठ्या थाटामाटात सुरुवात झाली. फुलांनी सजवलेल्या भव्य रथामध्ये स्वामी समर्थांची विलोभनीय मूर्ती विराजमान करण्यात आली होती. हा रथ आणि स्वामींचे रूप डोळ्यात साठवण्यासाठी केडगाव परिसरातील अबालवृद्धांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती. अनेक ठिकाणी भाविकांनी स्वामींच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी करून दर्शन घेतलं. मिरवणुकीचं मुख्य आकर्षण ठरलं ते म्हणजे महिला आणि तरुण मुलींचा सहभाग. स्वामींच्या भक्तिगीतांवर महिलांनी सादर केलेलं नृत्य आणि स्वामींचा जयघोष यामुळे वातावरण चैतन्य निर्माण झालं होतं. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिलांच्या उत्साहाने मिरवणुकीची शोभा अधिकच वाढवली. या सोहळ्यात लहान मुलांनी देखील मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. अनेक बाल चिमुकल्यांनी प्रत्यक्ष स्वामी समर्थांची हुबेहूब वेशभूषा परिधान केली होती. ही बाल स्वामी रूपे मिरवणुकीत सर्वांचं लक्ष वेधून घेत होती. शाहूनगर ते बालाजी कॉलनीपर्यंत मार्गक्रमण करताना संपूर्ण परिसरात श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असा मंत्र गुंजत होता. प्रकट दिनानिमित्त केवळ मिरवणूकच नव्हे तर महाप्रसाद आणि इतर आध्यात्मिक कार्यक्रमांचंही आयोजन श्री स्वामी समर्थ युवा प्रतिष्ठान व महिला सेवेकरी मंडळ, बालाजी कॉलनी, केडगाव, अहिल्यानगर यांच्या वतीने करण्यात आलं. मी सुरेखा गायकवाड, श्री स्वामी समर्थ युवा प्रतिष्ठान व श्री स्वामी समर्थ महिला सेवेकरी, बालाजी कॉलनी येथील आमच्या मंडळानं खूप छान स्वामी जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला होता आज. आणि सकाळी शेतकरी आणि आर्मीवाल्यांसाठी महामृत्युंजय मंत्राचं हवन केलं आणि आम्ही 1 लाख जपाचा संकल्प केला होता. तर त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त जपलं, आमचा 5 लाखाच्या पुढं जप झाला. त्याच्यानंतर दुपारी मिरवणूक आणि नंतर महाप्रसाद होता. तर मिरवणुकीमध्ये खूप केडगाव परिसरातील बाकीचे उपनगरातील सेवेकरी सगळे छान प्रतिसाद, सगळे सहभागी झाले होते आणि सर्व छान प्रतिसाद दिला सर्वांनी. सगळं वातावरण असं स्वामीमय झालेलं होतं. स्वामींच्या गाण्यावर, विविध देवी देवतांच्या गाण्यावर मस्त सर्वांनी आनंद घेतला आणि प्रसादाला पण जवळजवळ भरपूर गर्दी होती. छान कार्यक्रम पार पडला सर्वांचा. दरवर्षीप्रमाणे आपण यावर्षी पण श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिन सोहळ्यानिमित्त दरवर्षी आपण वेगवेगळे कार्यक्रम घेत असतो. तर यावर्षी पण आपण बाल विद्यार्थी आहेत यांच्याकडून देशाचे संरक्षणासाठी आपले सैनिक व आत्महत्याग्रस्त असणारा शेतकरी यांच्यासाठी आपण यांच्यासाठी आपण सेवेचं नियोजन केलं होतं. JSS गुरुकुल शाळेचे पण विद्यार्थी इथे इन्व्हाइट केले होते. तर या विद्यार्थ्यांना आपण ही 1 लाख महामृत्युंजय मंत्र सेवा करून घेतली. तर असा आपल्या हिंदू धर्मातील सर्व समाजाला असा यातून संदेश दिला. म्हणजे आमचं यामागचं कारण असं होतं की विद्यार्थ्यांच्या थ्रू हे लोकांपर्यंत पोचले. तर आम्ही वेगवेगळे कार्यक्रम करत असतो. तर यापेक्षाही पुढील वर्षीचा कार्यक्रम आपण खूप छान प्रकारे करणार आहोत. तर या पुढील वर्षीचा कार्यक्रमाचं नियोजन या पुढल्या महिन्यापासूनच करणार आहोत. तर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरित्रावर गाथा आपण त्यांची कथा ठेवणार आहे. तर पुढलं नियोजन पण खूप छान प्रकारे करणार. तसेच आपल्या केडगावातील सर्व महिला तसेच पुरुष असतील तर यांनी सर्वांनी आम्हाला खूप छान प्रकारे सहकार्य केले. त्यांचेही मी आमच्या श्री स्वामी समर्थ सामाजिक युवा प्रतिष्ठानतर्फे हार्दिक अभिनंदन करतो. तसेच आमचे युवा सेवेकरी असतील त्यांचे मी हार्दिक अभिनंदन करतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ युवा प्रतिष्ठान केडगाव श्री स्वामी समर्थ महिला सेवेकरी आम्ही आज 5वं वर्ष आहे जे आम्ही आज मिरवणूक आणि सकाळी जे मुलांना आम्ही महामृत्युंजय मंत्राची सेवा त्यांच्याकडनं करून घेतली आणि संध्याकाळी आमची मिरवणूक आणि महाप्रसाद हा खूप छान प्रकारे आमचा कार्यक्रम साजरा झालेला आहे त्याबद्दल आणि भरपूर असे सेवेकरी इथे उपस्थित झाले होते त्यांचेही मी आभार मानते. या कार्यक्रमाला केडगाव, बालाजी कॉलनी, शाहूनगर, अंबिकानगरसह संपूर्ण केडगाव पंचक्रोशीतील स्वामी भक्तजन मोठ्या संख्येने उपस्थित होते.